कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आजचा दिवस शिवानीचा बेस्ट फ्रेंडचं 7वा महिन्याचा प्रोग्राम आहे. तर आता आम्ही तिकडे चाललोय. आमचं ऑफिस वगैरे सगळं झालं आणि आता मग तिकडे निघतोय. तर आज मी विचार केलाय गाईस की 7व्या महिन्याच्या प्रोग्राममध्ये मी शिवानीला एवढा त्रास देऊ ना, तिला प्रत्येकदा म्हणणार भाई अपना कप अपना कप अपना कप. प्रत्येक गोष्टीमध्ये मी काही ना काही फाइंड आउट करणार की तिला त्याच्यावरनं चिडवणार की अरे आपला कधी, अरे आपला कधी. तिथे गेल्यानंतर तिला म्हणणार की हा प्रोग्राम आपला कधी. तुम्हाला कळलं असेल कन्सेप्ट, राईट? तर आता शिवानी तयारी वगैरे करत आहे. तर थोड्या वेळाची तयारी झाल्यानंतर तिचा आम्ही निघूया. चला बघत राहा. शिवानी, मम्मी सबून पण मी काय म्हटलं, आता आपण तुझ्या मैत्रिणीच्या 7व्या महिन्यात आलो. विचार कर की तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला तिने आपल्या लग्नानंतर लग्न केलं, राईट? तिने आता एका मागच्या वर्षी 1 वर्ष पण नाही झालं तिला लग्नाला. मग किती मस्त झालं असतं जर आपण आपल्या छोट्या बाळासोबत इथे आलो असतो तर 7व्या महिन्याला. काही बोलत आहे चेतन, हा काही बोलत आहे. भाई मनावर घे जरा. तिने आपल्या नंतर लग्न केलेलं आहे तर आणि पहिला नंबर लावलेला आहे. तर अरे काय तर काही बोलत तुझी आहे. बेस्ट फ्रेंड आहे ना ती. अरे बेस्ट फ्रेंड कडनं काहीतरी शिक. मला थोडं शिकाव, थोडं काहीतरी लागतं शिकायला चेतन. पाहिजे ना तू. अरे काही पण बोलत आहे. काही हा, मनावरच उगाच घेत बोलत नाही आहे गाईस. यार. किती मस्त चंगू मंगू घेऊन आलो असतो मी आता चंगू इथे. मंगू? हा मग एक नाही 2. अबे 3 वर्षात 2 तर मला पाहिजे होते. हो ठीक आहे, चल आपण येऊ नेक्स्ट याला येऊ, ठीक आहे? नेक्स्ट याला चंगू मंगू घेऊनच जाऊया आपण चंगू मंगू नाव तरी लगेच चांगलं गाईस. ठेव. अरे कामावरच लागतो आम्ही डायरेक्ट आता. काय बोलत आहे? चल, इकडेच आहे बघ. पण सुंदर तयारी केली आहे बघ शिवानीची तयारी गाईस. आणि व्हिडिओ मध्ये काढल्यावर चल. तर गाईस आम्ही यांच्या कार्यक्रम मध्ये आलोय. यांच्या हे मुद्दावर इकडे उभे राहिले. तर गाईस आम्ही बरं मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तुझ्या मैत्रिणीला का तू सिरियस नाही केलाय भाई? आमच्या नंतर लग्न केलंय आणि पहिले नंबर लावलेला आहे. असंच बोलत हा, आहे. तिला काहीतरी दे बच्चन दे जरा. मन तिला की सिरियस हो म्हणून जरा वैशूला पहिले उद्या ती तिचा एक्सपिरियन्स काहीतरी सांग तिला मनावर घ्यायला. लग्नाचा डिसिजन घेतलं मी पहिले. बेबीचा डिसिजन अरे पण तिला काहीतरी मनावर सांग ना. तू तिला सपोर्ट करते. तू मला सपोर्ट करायला पाहिजे, तुझ्या भावाला सपोर्ट करायला पाहिजे. मला सांगतो कारण माझी फ्रेंड होती. नाही, वैष्णव सांग तिला मनावर घ्यायला. म्हणजे आम्ही माहितीये का आता चंगू मंगू घेऊन तुझ्या याच्यामध्ये यायला पाहिजे होतं. चंपू मंगू पण भारी भारी छान दिसतंय मस्त. आणि कॉंग्रॅट्स तुला आणि कॉंग्रॅट्स. ही पोरगी आता नेक्स्ट म्हणते इशू. अबे 3 वर्ष झाले तुझ्या लग्नाला, तुझ्या आधी तिने नंबर लावला. इशू काहीतरी तुझ्या बहिणीला सांग. अरे तू पण हिला म्हण ना, हिला सांग ना मनावर घ्यायला. हिला सांग मनावर घ्यायला. तुला पण 3 वर्ष झाले. 2 वर्ष होईल आता. तुला 2. अबे मग आपणच सिनियर आहोत. तुला किती झाले? 3. हा. तर गाईस आता यांचं काहीतरी रील काढणं वगैरे चालू आहे. लाईनअप चालू आहे. लाईनअप करताय सगळ्या गोष्टी. इथे मम्मी टोपीची रील काढणं चालू आहे आता. हे बघा शिवानी भेटली. अरे यार शिवानी भेटली. शिव इकडे बघ. शिव इकडे बघ. ओ बघितलं तिने. ओ मस्त मजा चालू आहे यांची. मस्त मजा चालू आहे गाईस. आणि मी मस्त मजा करतोय बसून. मस्त मजा करतोय. ही बघा गाईस माझ्याकडे काय घेऊन आली आहे. ही बघा हॅलो लिटिल वन. अरे हॅलोच करशील की देशील कधी? तू सांग, तू पिंक टीम आहे, टीम पिंक आहे की टीम ब्लू आहे? पिंक. पिंक टीम आहे. आणि तू? टीम पिंक. अरे पण टीमच बनवशील की कधी? याला रियालिटी मध्ये पण कन्वर्ट होणार. का त्रास देत आहे? गाईस तुम्ही सांगा कमेंट्स मध्ये येईल की आता सिरियस व्हायची गोष्ट आलेली आहे. किती कमेंट्स येणार? हा, तू असं चिडवत आहे मला सगळं. तू म्हणा की शिवानी सिरियस घे, शिवानी सिरियस. सिरियस घ्यायला पाहिजे. थोडीशी मागे जरा, कारण की खूप जास्त सिरियस दिसत. त्रास देत आहे तू आज. पण सांग ना कधी सिरियस होशील तू सांग तर. हे बघा गाईस काही बोललं की लगेच चालली आहे. पण दिसत तर भारी आहे शिवानी. गुड मॉर्निंग गाईस. तर काल त्या फंक्शन मध्ये गेलो भाई. एवढा गप्पा गोष्टी, एवढा मजा आला शिवानीच्या मित्रमैत्रिणीसोबत. एक नंबर मस्ती झाली. सगळ्या हिच्या कॉलेजच्या लाईफच्या गोष्टी, त्यांच्या ग्रुपवाल्या गोष्टी, त्यांच्या ग्रुपला पुराणी जीन्स वगैरे म्हणतात. हे सगळं मला माहिती पडलं. पुराणी जीन्स नाव का पडलं आपण शिवानीलाच विचारू आता. मला स्टोरी माहिती आहे पण तुम्हाला शिवानीच्या याच्याने ऐकायला पाहिजे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर खूप मजा आली. पण मग तिथे आम्ही एवढा काही कॉन्टेंट शूट नाही केला कारण की सगळेजण बसले होते, गप्पा गोष्टी वगैरे करत होते, काहीच नाही आलं. पण मग आम्ही घरी आलो, मस्त आराम वगैरे केला आणि टाइमपास वगैरे केला. काहीच आज आहे इंडिपेंडन्स डे,
हॅपी इंडिपेंडन्स डे गाईज. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण असंच ग्रो करत राहू आणि डेव्हलपिंग पासून डेव्हलप्ड कंट्री होऊन जाऊ. शिवड्या ऐक ना, मला ना शाळेची खूप जास्त आठवण येत आहे. ठीक आहे, बघे ना, लगेच व्हिडिओ काढायला लागलो, डायरेक्ट तिने केसेस करून टाकले गाईज. डायरेक्ट ट्रान्झिशन. पण मी काय म्हटलं शिव, शाळेची मला याच्यासाठी आठवण येतं की आपण मस्त तयारीवर करून जातो, झेंडा वगैरे एकदम फ्लॅग. आता जर आपल्याला 2 चंगू असते तर आपण त्यांची तयारी करून त्यांच्या शाळेमध्ये गेलो असतो, त्यांचे डान्स वगैरे बघितले असते. हा, त्यांनी एक स्पीच दिली असती भाई, भगतसिंग स्पीच दिली असती. ठीक आहे, एकदम कॉन्फिडेंट वगैरे काहीतरी स्टेज परफॉर्म केलं असतं. चल शिव, चल चंगू मगू बोल. चल शिवानी, चल ना. का आता इट्स काय लागलं? हाय टाइम, आता काय इट्स हाय टाइम. आपण चंगू मंगूला रेडी करायला पाहिजे. शट अप चेतन, तू असं नाव नको तू एक तर चंगू मंगू. अरे किती बढिया नाव दिलंय चंगू. अरे यार, गाईस काय तुम्ही सांगा कमेंट मध्ये, चंगू मंगू इज अ गुड नेम और नॉट? का त्रास देता मला? भाई का आपण ना, त्रास देताय भाई तुझं? ओय भाई ऐक ना, आपण चंगू मंगूच बोला. काय आपल्याला काही होऊ दे, आपण चंगू मंगूच बोलणार आहे. कुछ भी बोलत आहे. हो, घरी तर बोलू शकतो ना चंगू मंगू. नाही, हो. घरचं नाव मग ते लोक बोलतात इकडे तिकडे, आणि मला ह्या डिस्कशन करायचं नाही. पुढच्या वर्षी डिस्कशन करू ना. शिवानी यार, चेतन यार, मस्त तयारी करून गेलो असतो यार आमच्या शाळेमध्ये यार. आपली पण इच्छा Parents कोण? माझी पण इच्छा पूर्ण झालीस ती. आता जा, माझी पण इच्छा पूर्ण झालीस, माझी बरोबर पूर्ण झालीस ती इच्छा. आता जा ना खाली. चंगू मंगू का पाहिजे पण तुला? आपल्या चंगू मंगू सोबत जायचंय ना खाली. कधी शिवानी कधी? थोडस मनावर घे तू प्लीज, घे थोडस मनावर प्लीज. त्रास नको देऊ प्लीज. पण गाईस तुम्हाला एक सांगू, बिचारी आज ऑफिसला जाणार आहे, तिला 15 सुट्टी नाहीये. 15 ऑगस्ट आहे पण तिला सुट्टी नाहीये गाईस. बघितलं, सो प्राऊड ऑफ युअर शो. बिचारी कंटिन्युअसली मेहनत करते. मंडे पासन फ्रायडे पर्यंत तिचं ऑफिस असते, आणि थर्ड वीकेंड जेव्हा असते, थर्ड वीकेंडला पण तिचं सॅटर्डे संडे ऑफिस असतं. म्हणजे कंटिन्युअसली 7 days गाईज. आणि याच्यानंतर जो मंडे लागणार तिथून पण, म्हणजे कंटिन्युअसली किती शू? 12 दिवस. 7 आणि 5 12 दिवस कंटिन्यू बिचारी ऑफिसचं काम करते यार. थर्ड वीकेंड जेव्हा असतं, म्हणजे सेकंड आणि थर्ड वीकेंड राईट है ना, कंटिन्युअसली काम करते. आता तुम्ही बघू शकता गाईज माझी. मग आता चंगू मंगू नेक्स्ट वर्षी, ठीक आहे? अरे अरे तू आन्सर दे पण ना. ऑफिस तू सकाळी करते ना शू. तर चंगू मंगूचं प्रोडक्शन रात्री होणार. अरे प्रोडक्शन नाही का, त्यांना प्रोडक्ट करून सोडून द्यायचंय का? नाही मग त्यांना सांभाळावं नाही लागणार. आहे ना आपल्या मम्मीच मम्मीचं सोडून द्यायचं डायरेक्ट. मम्मीच आईसोबत तर डील पण झालेली आहे. आई म्हणे की तुम्ही चंगू मंगू करा आणि त्याला माझ्याकडे 10वी पर्यंत ठेवा. मस्त शिक्षण, जसं मला शिस्त शिकवली आहे ना आईनी, तसं शिकवेल, आणि मग 10वी नंतर घेऊन जा तुम्ही. गुड डील ना? व्हेरी गुड डील. आपण या डीलवर साईन करून घ्यायला पाहिजे. गुड डील. हा, चालेल. मग तू आता सिरियस आहे मला का? आता तयारी करते फटाकन, आपल्याला काम करायचंय. ऑफिसला जायच्या आधी आम्हाला थोडेसे 2 शूट पण करायचे गाईज. जास्ती मोठे नाहीये, 15 मिनिटाचीच आहे, बट ते करायचे आहेत. सो असं असते कॉन्टेंट क्रिएशन. सगळं करू शकता तुम्ही, सगळं. ठीक आहे, सगळं करू शकता. लक्ष द्या तुमच्या बायकोवर. तुमच्या बायकोला म्हणा, जर चंगू मंगू नसेल तर चला चंगू मंगू प्लॅनिंग चेतन करा. यार, ह्याच्यामध्ये सगळं मध्ये तू हे आणलं का? हे किती क्यूट दिसतंय बघ मिरर मध्ये. हे बघ, मी इकडे पण दिसतोय, मिरर मध्ये पण दिसतोय, पण मी मिरर मध्ये जास्त क्यूट दिसतोय यार. हे बघ, ए काय बढिया प्रेम आहे ना. हा, हे बघ, हे बघ. कसं करणार चंगू मंगू? हाच एवढा लहान आहे, तर एवढा लहान आहे हा, कसा करणार चंगू मंगू? तुला कमेंट मध्ये एक म्हणत होते, एक मुलगी म्हणत होती की अरे 30 वर्ष झालेली आहे तरी एवढी छोटी सारखी वागते. मी म्हटलं मग तू पण 30ची असेल ना तर आजीसारखी वाग. हो ना, याचा काय अर्थ? काय अर्थ आहे? आम्ही असं वागतो आणि ती कमेंट मध्ये म्हणता की तुम्ही छोट्यासारखे वागतात. भाई आम्ही भाई, छोटेच आहोत. दिस इज अ प्रिव्हिलेज. Yes. तुम्ही लग्न झाल्यावर पण, आणि त्याच्यानंतर एवढं 30 झाल्यावर पण तुम्ही लहान लेकरासारखे वागू शकता. दिस इज प्रिव्हिलेज गाईज. प्रिव्हिलेज. दिस इज नॉट समथिंग की तुम्ही त्याला बोलायला पाहिजे. काय बाकीचं ऑल निगेटिव्हिटी रे. हे बघ, पण यार मला हा अँगल खूपच जास्त आवडला शू. इकडे पण बघायला भेटतं, इकडे पण बघायला भेटतंय. लोक डायरेक्ट कन्फ्युज की बघायचं कुठे. वा 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 वा. चला गाईज, आणि माझं टेन्शन आहे, मला आज सुट्टी आहे. 15 ऑगस्ट आय हॅव द इंडिपेंडन्स. आय हॅव द इंडिपेंडन्स पण. आज मस्त मी झोपणार आहे बढियापैकी. चला, पण एक मस्त आम्ही प्लॅन पण करतोय, तो बघूया. एक्झिट करायचा प्लॅन ही लवकर. हा, ओ येस, प्लॅन ही गाईज. ऑफिस वरनं आल्यानंतर आपण बघूया. 2 वेळा बाय गाईज, 2 वेळा बाय. गाईज माझी वेबसा चालली आता ऑफिस मध्ये. हे काय आहे? ओ कोणी तोडलंय? ओ चेतन यार, माझी शिजुका तोडली तू. अरे याची स्टोरी आहे एक. काय स्टोरी? तुला तो सरगटा आठवते का? सरगटा स्त्री मधला सरगटी.
सरकटी. सरकटी राहू माझ्या हे किचनला. बघ ना, खरंच खरंच सरकटी. हे बघ तुला सांगू याची बॉडी. हे बघ शिवानी, शिवानी, चेतन, सरकटी. चेतन क्रेझी क्रेझी करत आहे भाई तू. आ? शिवानी, चेतन आणि सरकटी ठेवता. मग म्हणजे तुला असं भीती वाटत मी पहिला राहील ना सरकटीच्या मागे पुढे. ठीक आहे चलो गाईज बाय. हे क्यूट आहे म्हणजे काढू नका ते मस्त दिसतंय तुझं सरकटी मस्त दिसतंय. हा? न्यू 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 नाव माझं किचनचं सरकटी. हा, तू ब्लर करायला माहित नाही सरकटी आल्यामध्ये सरकटीच्या याच्यावरच जास्त फोकस चाललाय. पण मग ती सरकटी तुझं कॅमेरा फोकस तिच्यावर घेतच काही स्त्रीचं जर तुम्हाला ऑडिशन घ्यायचं असेल तर प्लीज रेडीमेड ऍक्टर आहे आणि आमच्याकडे रेडीमेड भूत पण आहे सरकटी. चलो गाईज काय बाय. बे, बोला थोड्या घेऊ. वेळात, थोड्या वेळ, थोड्या तासात. थोड्या तासात. चलो बाय बाय. बाय टेक केअर. लव्ह यू. बाय बाय. बाय बेप्सा. बाय वेप्सा. बाय बेप्सा. बाय पेप्सी. हो पाण्यात मग काय भाई फ्लॅट घ्यायला आलोय आपण. पाण्यात काय आता पाणी भाई. काहीच आम्ही आता आमच्या जवळ काय झालं तुला स्पॉटलाइट पाहिजे होती का? आमच्याकडे काही शर्यू आहे खूप दिवसानंतर आलेली आहे ही ब्लॉग मध्ये. कारण की आता हा माझा बिझी असते ती. आणि शुभम सुद्धा आहे आपल्या. हो ना भाई. शिवानी एक शिवानी कॉन्टॅक्ट थोडंसं. तर गाईज आम्ही इथे बघायला आलोय कारण की हा जो साईट आहे हा आमच्या घराजवळच होता. तो म्हटलं की यार घ्यायचं थोडं नाही बघून तर घेऊ. बघून तर काय माहिती आवडलं तर चेतन आवडलं गिफ्ट तर- करून देणार. हा देणार देणार देणार. जे आपण लहानपणी प्रोजेक्ट बनवतो ना ते फ्लॅटचे घराचे ते बनवून बिल्डिंग देशील ना. चला बघू हे बघा गाईस किती मस्त आहे ते. ऑफिस आहे एक नंबर ऑस्थेटिक. हे फक्त बघू आता फ्लॅट बघूया. बघूया. हे बघ शिवानी आपल्याला यांचा प्रोजेक्ट वगैरे चांगला वाटतोय पण आपण फक्त बघायसाठी आलोय. ओके का हे असं लक्षात- करत आहे? आवडला तर आपण विचार नाही करू शकत. आवडलं तर घेऊ शकतो. आवडला तर तुम्हाला गिफ्ट नाही देऊ शकत. अरे यांना पण विचारू आपण. यांना थोडेसे ग्लिम्सेस टाकूया आपण सॅम्पल फ्लॅटचे Yes, याच्यामध्ये. yes. आता मी सॅम्पल फ्लॅट बघायला जातोय. आणि तुम्हाला सांग बघूया. हा आवडलं मला तर पण मला पहिले झोपच आपण नाही येणार. फॅमिली करू ना. पहिले फॅमिली बनवू मग काय ते दुसरा फ्लॅट घेऊया. मी चालली वापस. चाल ना चाल ना. पहिले फॅमिली प्लॅनिंग करू मग फ्लॅट प्लॅनिंग करू ना शिव. चालेल. तर काही झालं आम्हाला एंट्रन्स. आता पहिले आपण बघू मग दाखवू. तर गाईस हा एंट्रन्स असणार आहे आपला आणि ही पहिली गेस्ट बेडरूम असणार आहे आपली. त्याच्यानंतर हे बघा ना हे तर डायरेक्ट आहे, आमच्याकडे स्वागत आहे स्वागत. शिवानी एक जो भी लेना दो लेना. जो भी हे बघ ना. होय ही बघ काय म्हणताय शिवानी. ही बघ काय म्हणताय. काय जो भी लेना दो लेना. जो भी लेना दो लेना म्हणताय. बुक करा एकाच टाइमला. येस ओके. सांगितलं आहे चहा ठेवायला येईल चहा पडेल. तर गाईज आता आपण आमचा 4BHK बघायला जाऊया. आमचा ऑलरेडी डिक्लेअर केलाय आमचा. मॅनिफेस्ट मॅनिफेस्ट करतोय बाई 4BHK मॅनिफेस्टिंग. मॅनिफेस्टिंग या मॅनिफेस्टिंग. येस बघा गाईज इतका मोठा बाल्कनी स्पेस. ए शिव चल ना त्या रूम मध्ये यार. मी एकटा माझ्या आपल्या घरी आपण एकटाच राहणार. मी एकटाच राहणार आहे का? नाही माझी किचन बघ किती मोठी. यार यांची किचन एवढी बढिया आहे गाईस. त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट स्प्लिट करू शकता गाईज. करून दाखव पूर्ण कर. काय ना मोठी बघ ना. आई शपथ. आणि इंटेरियर गाईस इंटेरियर काय केलंय यांनी. सेम करू हा. सेम चेंबर आहे. किती येस सेम करू. येस. चल चल ये इकडे नंबर. आणि हा गाईस 4BHK आहे. आपलं 3 बेडरूम अजून बाकी आहे. खूप मोठं घर आहे आपलं. चंगू मंगू. अरे यार चंगू चेतन मंगूची असणार परत आहे रूम. परत आला तू. पण तू का सिरियस आहे? बघ ना सिरियस व्हायची हे आलेली आहे वेळ. काय चंगू मंगूची रूम. चला गाईज ही आमची ऑफिस रूम राहणार आहे. एक चंगू आणि एक मंगू. चंगू मंगू आहे. ठीक आहे चालेल. ठीक आहे. चंगू मंगूची मंगूची रूम बघितली गाईज. त्याच्यानंतर ही ऑफिस स्पेस. ऑफिस स्पेस. यार मला माहितीये गाईज या रूम मधला हा बेड तर खूपच जास्त आवडलाय. एक नंबर वाटत आहे. शिव मला पाहिजे ठीक माझ्यासाठी बुक करणं. माझा तर बर्थडे पण येत आहे. ओके करूया आपण. एक दिवस आपला 4BHK पण होईल यार. येस काय चला वाटतं तुला? चला डन. मॅनिफेस्टिंग मॅनिफेस्टिंग. मॅनिफेस्टिंग आहे. इधर याचे वॉशरूम पण मोठे मोठे. इकडे अरे सॉरी सॉरी सर सॉरी. ही मास्टर बेडरूम आहे. स्पेस राहणार एवढा मोठा स्पेस. यार मला ना चेतन वॉकिंग वॉर्डरोब तर पाहिजेच यार घरात. वॉकिंग वॉर्डरोब म्हणजे जेव्हा आपण घेऊ तेव्हा. अरे घेतलाय पण ऑलरेडी हा.
घेतलेलं आहे, आपण राहतोय इथे राहतोय आपण इथे. बसतोय इथे. वॉशरूमला पण इकडे चाललोय आता मी. येस. अरे यार, एवढी मोठी master Wow. bedroom, हा. एक नंबर वाटते. मास्टर बेडरूम आणि काय interior केलं आहे याच्यामध्ये, हा. येस, खूप मस्त. आणि इकडे बाल्कनी सुद्धा आहे. आपला चाय कॉफी प्यायला चंगू मंगू सोबत. चंगू मंगू, ह्याच्या चंगू मंगूची तर चंगू मंगू प्लीज, चंगू मंगू प्लीज. काय आहे? चंगू मंगू लावलाय येड्यानी. चंगू मंगूच्या आईबाबांची रूम गाईस. चंगू मंगूच्या आईबाबांची रूम. पागल. आवडला का गाईस तुम्हाला आमचा फ्लॅट? हा, आवडला का? जिजू 2 घेणार आहे. आवडला का? जिजू 2 घेणार हे आहे. काय तुझं झुमिंग इफेक्ट आहे काय तुझं हे? हे असं स्वतःच्या हाताने का झूम करतेस तू? खरंच आहे मी. आवडला का? आवडला का? जिजू मला एक गिफ्ट करणार आहे, माझ्या लग्नाचं गिफ्ट देणार आहे. इतके चांगले जिजू गाईस तुम्हाला कधीच बघा भेटणार नाही. त्यांनी डायरेक्ट मोबाईल बदलवला आहे. ए, बाई तुझं बहीण म्हणून अशी करते. छी, 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 छी. अरे मी तर म्हंटल देणार आहे आता आम्ही म्हणून. ब्रोशर वगैरे घेतलाय गाईस. जरा आम्ही घरी जाऊन डिस्कस करू. अजून हे बघा गाईस. हे बघ. बघायचं तर आहे. हे बघा गाईस, असं काहीच नाही की आम्ही घेणारच आहे. आम्ही just बघितला, छान असं वगैरे टाइमपास. वाटला, मला आज टाइमपास. मार्केट एक्सप्लोर करते. म्हटलं आज आपला 15 ऑगस्ट वगैरे आहे. थोडा कुछ crazy करते. crazy करते. इंडिपेंडन्स डे वगैरे आहे. इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे. Guys, हे बघा हे रीलचा करता. तुम्हाला असं म्हणजे वाईट नको वाटायला नाही, नाही, कोणाला. नाही, हे नाही, रीलची नाही, गोष्ट हे reel रेफरन्स रील actually आहे. व्हायरल झाला एक खूप क्यूट मुलगा आहे. त्याला बिचारा इंडिपेंडन्स म्हणताना तो इंडुपुंडूस म्हणते. तो खूप क्यूट वाटते तो. तर माझं असं म्हणणं होतं की आज इंडिपेंडन्स डे आहे. तर थोडस यांचा पण सेल वाढवायला आपण आणि आपला पण असं काहीतरी वेगळं करूया, क्रेझी करूया काहीतरी. म्हणून आम्ही आज फ्लॅट बघायला. तुम्हाला जर फ्लॅट बघत असणार तर हा ब्लॉग बघितला तर तुम्हाला आयडिया आयडिया येणार की कसा आहे फ्लॅट हा. आणि ऍक्च्युली माहिती आहे का तुम्हाला फेवरेट ऍक्टिव्हिटी जेव्हा पण तुम्हाला टाइमपास करायचा असेल ना, फ्लॅट बघा गाईस. खूप मजा येते. रियालिटी चेक म्हणून जातो की आपल्याला खूप मेहनत करायची आहे. Yes. तर चला आता आम्ही घरी जातोय गाईस. खूप मेहनत करायची आहे. चलो. 4 BHK घ्यायचा लवकर. येस. कधी घेऊ आपण 4 BHK? लवकरच गाईज, लवकरच. वन डे. वन डे One day Yes. you will leave birdies Soon. behind. Soon. One day. रिसेंटली नहीं चला ना तो लास्ट में जोकर की शिक्षा का बना रिसेंटली मेरी मम्मी ने गाड़ी चलाना सीखा है पर वो कभी भी चप्पल या सैंडल पहन के नहीं चलाती. मैंने पापा से पूछा मम्मी ऐसा नहीं बेटा चप्पल पहन तू काय येणार का? कुठे गेली पाल? कुठे गेली पण? लागलं का जोरात? जोरात लागला होता. सॉरी यार शरीर. यार मला तशीच भीती वाटते यार. गेली कुठे पाल? शुभमला टाकशील की शुभमला माहिती याच्यावर आहे, इथं हे बघ इथे ते. शुभम सांगा. शुभमचं आवाज टाकू शुभमचं. त्याला शुभम माहिती सांग. आहे. त्याला इथे बसू दे. इथे बस तू. त्याला इथे बसू दे. बिचारे शरीर. सॉरी. नकली है भाई ती खरा वाटतं बहुत खराब वाटतं. हो, शेटर. माझ्या पालीची शेपटी तोडली. सरकटी नाही, पूचकटी पाल गाईस. पूचकटी पाल अभी. पूचकटी पालोगी. अरे यार शिवानी यार. अरे तू दिली का नाही मला? तुला माहिती आहे का पालला जेव्हा धोका असं वाटतं ना की आपल्याला धोका आहे तेव्हा ते शेपटी तोडून टाकतात. तर ते तुला घाबरली. का? अशी काय करते त्याच्यात? तोडते का? पण पायाची कशी तोडू शकते तू शेपटी? रेक्टाइल करतात टेस्टकडे आहे, ते पालकडे आहे ना, पावर. तुला असं हे वाटलं डेंजरस थोडं डायरेक्ट शेपटी पण ते असं हे आहे ना रे असं म्हणजे आपल्या अंगावर वगैरे पडली तर चांगलं म्हणजे शगून चांगलं असते आम्ही शूट पाहिजे नसते बे अंगावर पडले चांगलं नसते पाल. चांगलं असते पण ते. हा, म्हणजे म्हणजे पैसे म्हणतात. वगैरे असं येतात. काय नसतं खरंच? येस अपन डराओगे तो उसको भी थोड़ा उसका अलग फेस चल रहा है अभी. शुभमच्या अंगावर टाकू. शुभम बंद करे बचकाने बना आता थोडं विचार कर थोडा Mature. मुलाबाळाचं वय झालं तुझं. अबे तुम्ही एवढे झाले का? भाई मी पण हिला कालपासून म्हणतोय मॅडम हे तुला. बघा, पूर्वाचा पोरगा तर होईल 1 वर्ष होईल. कधी होणार? यार तिला म्हणजे थांबा. असं- सध्या योगेश- लग्न नका करू. 4-5 महिने राहू दे. आम्ही तर वेळ आला अजून डिसेंबर मध्ये लग्न तर तेवढं तर करू शकते ती. का तू लाईट का लावायला लावला? तू येत नाही ना भाई. सिरियस डिस्कशन चालू झालेलं आहे. मी पण तुला कालपासून बोलून राहिलो भाई. आता नाव म्हणजे मनावर घ्यावं लागतं की नाही. करायला का पाहिजे? इट्स टाइम नाव. हे बघ शरीर High time पण आहे. सगळ्यांकडनं येतं शिवानी. इट्स लाईक हाय टाइम.
हे बघ मम्मी पण तुला बघायची पडली. मम्मीला ही सांगते की माझ्या मैत्रिणीच्या 7व्या महिन्यात गेली होती. मम्मी म्हणते, तू कधी घेणार आहे मग मनावर? आम्ही कधी येऊ 7व्या महिन्यात तुझ्या? तू येशील येशील ना? का? तू येशील बाई का? तो एंगेजमेंटला नाही आलाय पण तू येशील Oh my God. सॉरी व्हेरी गुड. पण यार शिवानी इट्स हाय टाइम हा खरंच. हे बघ जाऊ द्या माहिती मी लगेच मनावर घेतलं तर मला माझं लगेच हे बाई लगेच लगेच मनावर घे आणि लग्न आहे, काय घेऊ लगेच? तिचं लग्न आहे. लग्न तर होत राहील. हो बाई. अरे ते लग्नाचं आत्ता आहे ना. 4 महिने आहेत. हा तर 4 महिन्यात येऊ शकते. आता माझा मित्र पण भाई मनावर तर घ्यायला पाहिजे तू शिव आता. Shut up. गाईस तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की हिने मनावर घ्यायला पाहिजे. माझ्या मित्राचं लग्न होतं त्याची बहीणचा 8व्या महिना सुरू होता. 8वा महिना पीक होतं पीक. ठीक आहे, माझ्या तरी पण बहिणीचा तरी 14 ऑलरेडी बढिया. जास्तीत जास्त काय होणार शरूच्या लग्नामध्ये आपण डान्स नाही करणार बस एवढंच होणार. नाही पण 4थ्या महिन्यात असं हलका हलका डान्स करू पण शकतो. हम्म. हे बघ जेवढा मला माहिती आहे पहिले 3 महिने आणि शेवटचे 1.5 महिना ए असं करायचं का शरूच्या संगीत मध्ये आपण याच्यावर डान्स करू. कोणीतरी येणार येणार ग हा, कोणीतरी येणार येणार. खानदानला सांगून ते त्याची 3 महिने फक्त दिवस करत नाही ना. तेच ना 4थ्या मग महिन्यात 4थ्या महिन्यात करू ना आपण. What a planning, guys. चल चेतन. आज मस्त इंडिपेंडन्स डे आहे. आज शुभ दिवस. शिवम गेला आजचा. चल चेतन. Let's go. शरीफकडनं गो मिळालेला आहे मला. गो काय म्हणतात त्याला? गो ahead. मग तू 10 आमची शिवानी मॅडम पोकर नाईट चालू होत्या गाईज इथे आणि पोकर नाईट मध्ये शिवानी मॅडम असं समजावलं डायरेक्ट. ऑब्विसली ते ब्लफ तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर आता फॉर एक्झाम्पल तुला तुझ्या कार्डवर खूप कॉन्फिडन्स आहे आणि तू 100 टाकले. ठीक आहे. मग आता शरीफला जर हे 3 पत्ते खोलायला पहिले 3 पत्ते होय खोलायला शिवानी please- तू रोहितला विचारलं तुला तुझ्या कार्डवर खूप कॉन्फिडन्स आहे. रोहित बोललो नाही. नशीब खराब. ठीक आहे. तो आता जर म्हणजे मी पैसे टाकल्यावर पत्ते हे पत्ते नाही नाही खोलायचं? ऐकून तर घ्या माझी गोष्ट. तुम्ही मला तुमचे बोलू ऐकून घे भाई. हो ना. तर आता जे हे 3 पत्ते खोलायला तुमचा जो याला काय म्हणतात चेतन? याला म्हणतात चेतन. सांग ना आता याला. मस्त आम्ही पोकर नाईट करणार आहे गाईज मस्त. हा बोल याला बोल काय म्हणतात? काय टेबल कार्ड काहीतरी म्हणतात ना याला. पॉट पॉट पॉट. हा. तर हा पॉट इक्वल याचा असायला हवा. कैसा लगा फिर तुमको कैसा लगा शुभम तेरे को कैसा लगा पोकर नाइट कैसा चल रहा है गेम. एक नंबर. अरे यार शिवानी यार सिरियसली यू लव लिझार्ड्स. हा ही लव स्नेक्स. नाही ऍक्च्युली त्याच्या जवळपर्यंत गेलीच नाही ती बरोबर. हा चल हराम इसलिए इसके दोस्त है. अरे यार शे फेक हो गया. फेल शे भाई शे इतना तू प्लानिंग किया क्या हुआ प्लानिंग का सब पचका सब पचका. पचका हो गया. काय जरा मस्त डिनर आता मस्त फ्रेंड्स डिनर चालू आहे. तो सगळं गाईज आता आम्ही माफिया चालू केलेलं आहे. ठीक आहे. आणि माफियावर तुम्हाला माहिती आहे पहिल्या राऊंड मध्येच मी गायब होतो. मी याला एवढं चांगल्याने सांगितलंय किलरनी याला मारलेलं आहे शुभमला. ठीक आहे. मी याला सांगतोय भाई तू सिव्हिलियन आहे. मी याला सांगत पण की तू सिव्हिलियन आहे आणि तिला आहेच. हा तिला माहिती आहे की ती डॉक्टर पण आहे तरी तिला लक्षात नाही येतं की हा किलर आहे म्हणून. रॉंग गेस. किलर ये आज मैं लास्ट में बोलूंगा. तिला काय म्हणायचं की तू एवढा कॉन्फिडन्स ती जर एक्सेप्ट नाही करत आहे ती नाही म्हणते ती civilian. कारण तुला कारण सांगायचं की doctor कारण की तू गॉड हुशार एवढी आहे ना. हिने मध्ये म्हटलं होतं की अभी भी काहीतरी सेंटेन्स की है. अभी वो इसको मेरा समझा. doctor का ये हो सकता है हाँ, भाई. समझा. उनको भी एप्लीकेबल होता वो सेंटेंस. नहीं वो की सबको भी बोला मेरे को है. पता है भाई मैंने डिटेक्ट किया है. मैंने डिटेक्ट किया. चल नेक्स्ट राउंड में मेरे को उड़ा देना. मेरे को एक बात बताओ नेक्स्ट राउंड में मेरे को उड़ा देना. ये देख कौन से बेसिस पे ये किलर बोल रहे हो तुम इनको वो तो बताओ. मेरे को मेरा गेस हाँ तो वही बोला Guess ना. मत मारो अभी कुछ तो लॉजिक दो. लॉजिक ये है कि अभी तुम मतलब क्या कर रहे हो कि मैं जरा बोल रहा हूँ तो मेरे पे आ रहे हो वैसा है. सिविलियन क्यों लग रहा है मेरा लॉजिक वो है कि सिविलियन मतलब जब डॉक्टर बोल रही थी तूने ऐसा किया तो तू सिविलियन ये तो है. सिविलियन ही नहीं हूँ. उसके बाद दोनों में से इसके बाद जो इसने जो डायलॉग मारा उसकी वजह से ये वाली मेरे को ये लग रही डॉक्टर. अरे तू कैसे कॉन्फिडेंस से बोल रहा है? मैं अगर बोल आए रहा तो हूँ. यही नहीं कर रहा है कि नहीं भाई नहीं मैं सिविलियन. योगेश तू किलर का नाही सांग भाई तू किलर का नाही आहे. कारण की तू एजंट आहे का तू एजंट आहे का तू एजंट. फायनली फक्त आणि फक्त माझ्या भावाने माझं ऐकलंय
फर्स्ट टाइम मला शरीरने धोका दिलेला आहे याच्यामध्ये आणि शरीर एकदम टट्टी करून टाकली मला killer आहे. म्हटलं. हा भाई तुला किलर म्हटलं. कारण की हा Direct. लग्न होत होता. ऐक ना कारण की ते म्हणत होते की हाय 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 पहिले तू त्याच्यावर गेला की नाही नाही, तुम्ही आहे, तुम्ही आहे, तुम्ही आहे. मग म्हणतो हे तर हे मी थोडं रात्री- मी थोडं नाही बोलला, नाही बरोबर आहे बोलला. शरीरचं लॉजिक बरोबर आहे. असं असं switch लावू असतं. शकतो तुला बापरे, मी कितीतरी वेळ यांच्यावर होतो लास्टला मी स्वतःला हा, डिग्री मग घ्यायला try तू केला, असं तेव्हा मी कसं बोलत केलं? होतो आणि तुला सांगते योगेश सीन असा आहे, जर तुझ्यावर म्हणत आहे कोणी की तू किलर आहे, तुला माहितीये तू किलर आहे, तू तुझा जीव लावून देशील, सांगाल की मी सिव्हिलियन आहे, मी नाही आहे किलर, तुम्ही किलर आहे, तू इतक्या का म्हणत आहे इतक्या आहे की तुला कसं माहिती. बट गाईज ह्यूज विन फॉर अस गाईज, ह्यूज विन. आपण फर्स्ट राऊंड मध्ये आउट नाही झालोय आणि आपण किलरला शोधला यावेळेस. होता होता वाचलाय. आता output झालं. होता वाचलाय. हे याच्यामुळे शरीरमुळे शरीर हागली नाही तर ह्या दोघांनी ह्या तिघं ह्याला केलं असतं ना ह्याचा तू गेम. भाई गलत आदमी चूज किया. मला पहिली माहिती हा गले. आय एम द किलर ये. याला केलेलं तू बावळट याला केलेलं मी याला केलं. याला केलंस तू. हळूहळू हळू अबे पण हा कसा ओळखतोय प्रत्येकाला. तू होती तिथे? तू होती तिथे? Intuition. गाईज इंडिव्हिज्युअल कोणता intuition? अबे शिवानी. याला पण पहिल्या तुझ्यात ओळखलं. तू बघितलं माझे डोळे कुठे होते, माझे डोकं कुठे होतं? म्हणजे हा बघत तर नाहीच आहे, हा जनरली याची मान अशी असते. हा बघत नाही पण हा पहिल्याच्यात ओळखून कसा आहे? नाही, असतो काय. बाबा असं gut feeling. शुभम बाबा याचं नाव शुभम बाबा सेव्ह करूया आता आपण डायरेक्ट. प्रत्येकाने बरोबर किलर ओळखलाय प्रत्येक याच्यात. मी याला बोट दाखवलंच नाही, मी चेतनला दाखवलं. नाही तू या तर गाईज फायनली आता खूप लेट झालेलं आहे आणि आता आम्ही फायनली झोपायला आलोय. सगळेजण झोपले पण आहे आणि आम्ही पण आता झोपलोय. आमच्या कम्फर्टेबल क्लोथ्स मध्ये आलोय आता आम्ही. तर शिव मला एक तुला गोष्ट सांगायची होती की या ब्लॉग मध्ये जे पण चंगू चालू होता ना ते मी तुझ्यासोबत प्रँक करत होतो. प्रँक नाही, तुला मस्ती करत होतो, म्हणजे तुला चिडवतो. मला वाटलंच होतं कारण की हा मुलगा एवढा कधीच चंगू मंगू मला वाटलं होतं नॉट हे की मग तू त्रास द्यायला करतोय मला बस. ए भाई मग तू सगळ्यांना म्हटलं होतं, सगळ्यांना प्लॅन मध्ये घेतलं हा, मी होतं, हळूहळू सगळ्यांना माझ्या separate- मैत्रिणींना पण. हळूहळू सगळ्यांना सेपरेटली सांगितलं होतं. हो? व्यवस्थित. तुझ्या मैत्रिणीला, रोहितला, कझिन्सला, शरूला सगळ्यांना की भाई असं असं आहे की आपल्याला सेगमेंट घ्यायचंय. शिवानीला मस्त मस्त चिडवायचंय, मस्त त्रास द्यायचा. ओ भाई पण मजा आली. साहब. पण ऑन अ सिरियस नोट गाईज, त्रास देऊन शिवानीने मला मजाच सिरियस येते. घ्यायला पाहिजे. बस झालं आता बाई, बस झालं. चला गाईज, बाय, गुड नाईट. आज या व्लॉग मध्ये पुरेसा त्रास दिलेला आहे चेतननी मला. तर तुम्हाला हा जर व्लॉग आवडला असेल, मला त्रास दिलेला तर या व्लॉगवर कमेंट नक्की करा. आम्हाला बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्ही दोघं पण खूप मेहनत करत आहे गाईज. चेतन स्पेशली व्लॉग साठी खूप मेहनत करत आहे. दोघे इन्स्टा आणि युट्यूब दोन्हीसाठी. आणि Yes. मला म्हणायचं की या ब्लॉग मध्ये ना मी एडिट करताना बघितलं की आता मी म्हणजे एडिट केला अर्धा ब्लॉग ऑलरेडी. तर मी बघितलं की मध्ये मध्ये ना खूप खूप क्यूट मोमेंट्स आले. तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये कुठले क्यूट मोमेंट क्यूट मोमेंट्स वाटलेस ना ते सेकंड्सनी पिंग करा आणि सांगा की दादा हे खूप क्यूट आलेलं आहे, मस्त आलेला मोमेंट. Yes. आम्हाला तो बघायला नक्कीच आवडेल तुमच्या याने. तुमच्या point of view ने. थँक्यू सो मच गाईज. चलो मला खूप Good पाणी येतं night, डोळ्यात, guys. डोळ्यातून पाणी येतं. आता झोपायला पाहिजे, खूप Good लेट night, झालं. guys. गुड नाईट, बाय.